नमस्कार मित्रो, पोलीस बँड संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आज बनवत आहे. बऱ्याच पुराचा मेसेज पण येत आहे. ह्यावेळेस 2025मध्ये ह्यावेळेस एकूण 8 जिल्ह्यामध्ये भरती आहे पोलीस बँड्समॅनची. मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, वाशिम, संभाजीनगर, सोलापूर आणि यवतमाळ, पुणे ह्या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त जागा म्हटलं तर पुण्याला आहेत. मुंबई आणि यवतमाळ ह्या ठिकाणी कॅटेगरीनुसार वाटून दिलेलं आहे. पण तिथं महिला आणि पुरुष एकत्रच आहे. त्यांचं रेट समान लागेल. म्हणजे काय, महिलाला किंवा पुरुषाला असं स्वतंत्र आरक्षण नाही. जर एक जागा असेल एसी कॅटेगरीला तर तिथं किंवा महिला येऊ किंवा पुरुष येऊ, दोघांपैकी जो टॉप मारेल तो तिथं सिलेक्शन होईल एका जागेसाठी. गोंदियाला एसी कॅटेगरीला जागा नाही. ज्याला बऱ्याच मुलाला फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये शंका आहे, त्यांनी फॉर्म भरण्यासाठी काय करायचं, तुमच्या कॅटेगरी कुठली आहे. मान लो ओबीसी कॅटेगरी आहे. ओबीसी कॅटेगरी असेल तर तुमच्या जिल्हा पोलीस जाहिरातीमध्ये पण जागा पाहिजे आणि राखीवला पण जागा पाहिजे. अशा ठिकाणीच तुम्हाला फॉर्म भरायला जमेल. जर तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल आणि तर तुम्हाला फॉर्म भरलं तर तिथं काढू शकतात. कारण मागच्या वेळेस कोल्हापूरला झालं, सातारा बऱ्याच ठिकाणी गोंधळ झालेला आहे तसं. त्याच्यामुळे तुमच्या कॅटेगरीला पण जागा बघायच्या आणि राखीवला पण जागा. टेस्टबद्दल अजून एक मुद्दा सांगतो. बऱ्याच मुलांना असं वाटतं की बॅट्समॅनसाठी सर्टिफिकेट घेतात, की सर्टिफिकेट घेत नाहीत. 2016च्या पहिलं म्हणजे ह्याच्या अगोदर, ह्या मागच्या भरतीच्या अगोदर सर्टिफिकेट घेत होते, पण मागच्या भरती पण सर्टिफिकेट घेत नाहीत. डायरेक्ट प्रत्यक्ष कलाकार बघतात वाजवणार कसं आहे ते. फॉर्म तुम्ही कुठे पण भरा, टेस्ट सारखेच होणार. जर पुणे आणि मुंबई ह्या ठिकाणी जर फॉर्म भरला तर थोडा वेळ भेटू शकतो आणि थोडा वेस्टर्नवर भर असू शकतो, हा अंदाज आहे आमचा. आणि बाकी जर इकडं भरलं तुम्ही गोंदिया साईड, वाशिम ह्या साईडला, तर थोडंसं वेस्टर्नचा भाग थोडा बहुत कमी असू शकतो. कारण ह्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॅक्टिकलीवर भर असेल. इथं ह्या ठिकाणी बँडसाठी कसं तुम्हाला क्वांटिटीला महत्त्व नाही, क्वालिटीला महत्त्व आहे. तुम्ही जर 10-20 गाणे जरी वाजवत असाल तर त्याला काय मतलब नाही. तुम्ही 2-3च गाणे जरी प्रॉपरली गाणे वाजवत असाल तर त्याला महत्त्व आहे. ट्राम्पेटवाल्यासाठी विशेष म्हणजे ट्राम्पेटचं कॉम्पिटिशन सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे ट्राम्पेट जे विद्यार्थी ट्राम्पेटची प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी सी मेजर ट्राम्पेटवाल्याला तर आलाच पाहिजे. सी मेजरची जास्तीत जास्त सराव करा आणि थोडंसं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. कारण तुम्हाला कॉम्पिटिशन लय आहे, तुमच्या स्पर्धेसाठी पोरं जास्त आहे. ट्राम्पेटवाल्याला संख्या थोडी जास्त असल्यामुळं गाण्यामध्ये 4 ते 5 गाणे, 2-3 मेजर, 2-3 मार्च आणि इतर काही वेस्टर्नबद्दल माहिती, हे गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. दरवर्षी मागच्या वेळेस भरती झाली, आता बऱ्याच मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील पोराला मिनम, क्रॅचिट, कोयवर किंवा बेस क्लिप, एकूण क्लिप, बेस क्लिप, असं जी क्लिप, हे सर्व माहिती आहे. बऱ्याच पोराला माहिती आहे, सिम्बॉल माहिती आहे, त्याचे लाईन फेस पण माहिती आहेत. पण ह्यावेळेस कदाचित पर्याय मार्ग पण म्हणजे दुसरे पण काही विचारू शकतील. त्याच्यामुळे वेस्टर्नचा थोडासा जास्ती अभ्यास करायचा. आपली चुकल अशी आपली संधी द्यायचीच नाही. वेस्टर्न बँड टेस्ट एक स्किल्स टेस्ट आहे. थोडासा बुद्धीचा पण तिथं व्यवस्थित वापर करायचा. लिपी वाचायला व्यवस्थित शिका, लिहायला व्यवस्थित शिका. लिपीचे ते मिनिमम क्रचिट हे वाजवता पण आले पाहिजे. मोबाईलवर बघून किंवा घरीच प्रॅक्टिस करून होत नाही. तुम्ही कुठं ना कुठं क्लास लावा. बिना क्लासचं होत नाही किंवा महिन्या किंवा 15 दिवसामध्ये होत नाही. आणि बऱ्याच मुलं असं बोलतात की फॉर्म भरायचं, ग्राउंड द्यायचं, ग्राउंड झाल्यानंतर मग वाजवण्याची प्रॅक्टिस करायचं. तसं काय होत नाही. ग्राउंड झालं की लगेच 2-4 दिवसामध्ये टेस्ट घेऊन जातात. जवळपास 100 ते 150 पोरांमधून म्हणजे एका दिवसामध्ये 4-5च पोरं क्वालिफाय होतात. आणि तेवढी पण अशी घाबरण्यासारखी तेवढी हार्ड टेस्ट नाही. फक्त तुम्हाला प्रॉपरली वाजवता आलं पाहिजे. 2-4 गाणी चांगले व्यवस्थित वाजवता आले पाहिजे. मेजर वेस्टर्नचं नॉलेज, तिथं तुम्हाला स्किल टेस्ट, तुम्हाला वाजवायला येते का नाही ह्याच्यापेक्षा तुम्हाला संगीताचं नॉलेज किती आहे ह्या गोष्टीवर जास्त भर दिला जातो. त्याच्यामुळे तुम्ही स्वरज्ञान ह्या गोष्टीवर लक्ष द्या. स्वर ओळखायला शिका, स्वर मॅच करायला शिका. टेस्टबद्दल जर चांगली माहिती पाहिजे असेल तर टेस्टसाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवतो. आणि जर तुमची इच्छा असेल तर कमेंटमध्ये सांगा, तसं एक व्हिडिओ बनवून टाकतो. ज्याला बी कुणाला वेस्टर्न लिपीबद्दल PDF पाहिजे असेल, आपल्याकडं वेस्टर्नची पूर्ण माहिती भेटून जाईल. PDF भेटेल, त्याच्यामध्ये सर्व माहिती मराठी ट्रान्सलेट केलेली आहे. किंवा वाद्याची माहिती असेल किंवा कुणाला मार्च किंवा मेजर काही येत नसतील तर ते पण व्हिडिओ पण देऊ आपण. त्यासाठी वर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल नका करू. त्याच्याची काही फी करावं लागेल. फी काय तेवढी जास्त नाही, फी कमीच आहे. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याचं तुम्हाला समजा सांगितलं जाईल.
परत गाण्याचं पण करेक्शन सांगेन तुम्हाला, म्हणजे किती गाणे करायचे किंवा कोणते गाणे करायचे, सोपे गाणे कसे, अवघड गाणे कसे, ह्याबद्दल पण व्यवस्थित माहिती देतो. आणि आता इथून माझ्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील गाण्याचे वगैरे, मेजरचे, मारचे. पण ज्याला पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, पी डी एफ भेटून जाईल.